Please like and subscribe to Nisha's Classics and press the bell icon. ॐ नमो भगवते वासुदेवाय. श्री स्वामी समर्थ. पद्मपुराणात ज्येष्ठ शुक्ल पक्षातील निर्जला एकादशीची रंजक कथा वर्णन केलेली आहे, ती आता ऐकूया. युधिष्ठिर म्हणाला, जनार्दना, अपरा एकादशीचं महत्त्व तर मी ऐकलं, आता मला शुक्ल पक्षातील एकादशीचं महत्त्व सांग. श्रीकृष्ण म्हणाले, राजन, या एकादशीचं वर्णन परमधर्मात्मा सत्यवती नंदन व्यासजी करतील, कारण ते वेदांगात पारंगत आहेत. वेदव्यास म्हणाले, थोडक्यात दोन्हीही एकादशीला भोजन करू नये. द्वादशीला स्नान संध्यादी कर्म करून फुलांनी केशवाचे पूजन करावे. नित्यकर्म उरकल्यानंतर ब्राह्मण भोजन करून नंतर स्वतः भोजन करावे. वृद्धी किंवा सुतकातही एकादशीला भोजन वर्ज करावे. व्यासांचे बोलणे ऐकून भीमसेन चिंताग्रस्त झाले. ते म्हणाले, पितामह, राजा युधिष्ठिर, कुंतीमाता, द्रौपदी, अर्जुन, नकुल, सहदेव सगळे एकादशीला निराहार राहतात आणि मलाही आग्रह करतात भोजन न करण्याचा, पण मला भूक सहनच होत नाही, मी काय करू? व्यास हसून म्हणाले, भीमसेना, जर तुला स्वर्गप्राप्तीची आकांक्षा असेल आणि नरक दूषित समजत असशील तर दोन्हीही पक्षाच्या एकादशीला निराहार राहा, हेच बरे. भीमसेन म्हणाले, पितामह, खरं सांगू का, एक वेळ भोजन करून व्रत करणंही मला अशक्य होतं. मग पूर्ण वेळ उपवास करून मी कसा बरे तग धरेल? माझ्या उदरात व्रक नामक अग्नी सदैव प्रज्वलित असतो. जेव्हा मी भरपेट भोजन करतो तेव्हाच तो शांत होतो. तरीही महामुनी, खूप प्रयत्न करून मी वर्षभरात केवळ एक उपवास करू शकतो. मग मला कृपया असं एखादं व्रत सांगा की ते केल्यानंतर मला स्वर्गप्राप्ती सुलभ होईल आणि माझं कल्याण होईल. व्यास म्हणाले, भीमा, ज्येष्ठ महिन्यात सूर्य वृषभ अथवा मिथुन राशीत असेल तेव्हा शुक्ल पक्षात जी एकादशी येईल ती यत्नपूर्वक निर्जल निराहार पालन कर. फक्त चूळ भरणे किंवा आचमन करण्यासाठी पाणी तोंडात घेऊ शकतोस, पिण्यासाठी नाही, अन्यथा व्रतभंग होईल. एकादशीच्या सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत अन्न जल त्याग केला तर या व्रताचं पालन होईल. द्वादशीला सकाळच्या मंगल समयी शुचिर्भूत होऊन ब्राह्मणांना विधीपूर्वक जल आणि सुवर्ण दान करावं. यानंतर ब्राह्मणांसह भोजन करावं. वर्षभरात जेवढ्या एकादशी येतात त्या सर्वांचं फळ निर्जला एकादशीचं व्रत पालन केल्यास मिळतं. याबद्दल निशंक राहा. स्वतः भगवान केशव मला म्हणाले होते की मनुष्य सर्व काही त्यागून जर केवळ मला शरण येईल आणि एकादशीला निराहार राहील तर सर्व पापांपासून मुक्त होईल. एकादशी व्रताचं पालन करणाऱ्या मनुष्यांच्या अंतकाळी विकराल यमदूत येत नाहीत, तर सौम्य पितांबरधारी सुदर्शन धारण करणारे विष्णुदूत विष्णू लोकात नेण्यासाठी येतात. या व्रताचं पालन म्हणजे मेरू पर्वता एवढं पाप केलं असेल तरीही त्यातून सुटका. निर्जल व्रत पालन करणं म्हणजे कोटी कोटी स्वर्णमुद्रा दान केल्याचं पुण्य असं समज. या दिवशी स्नान दान जप होम जे कर्म कराल ते सर्व अक्षय होईल. त्याने वैष्णवपद प्राप्त होईल. एकादशी दिनी अन्न भोजन करणं म्हणजे पाप भोजन करणं आहे. ते जणू चांडाला समान असून मृत्यूनंतरही दुर्गतीला पोहोचवणारं आहे. एकादशीला उपवास करणाऱ्या व्यक्ती जरी ब्रह्महत्यारा, दारुडा, चोर अथवा गुरुद्रोही असेल तरीही सर्व पापातून मुक्त होतो. हे कुंतीनंदन, निर्जला एकादशी दिनी श्रद्धालू स्त्री पुरुषांनी काय करावं हे ऐक. या दिवशी क्षीरसागरात शयन करणाऱ्या शेषशायी भगवान विष्णूचे पूजन आणि जलमयी धेनूचं दान करावं. प्रत्यक्ष धेनू अथवा घृतमयी धेनूचं दान सुद्धा उत्तम आहे. योग्य दक्षिणा आणि मिष्टान्न भोजन ब्राह्मणांना करवावं. शम दम आणि दान यांनी युक्त होऊन श्रीहरीचे पूजन करून रात्र जागर करीत निर्जला एकादशीचं व्रत करणाऱ्याच्या मागच्या 100 आणि पुढच्या 100 पिढ्यांचा उद्धार होतो. या दिवशी अन्न, वस्त्र, गव, जल, शय्या, सुंदर आसन, कमंडलू, छत्री अशा गोष्टी तथा ब्राह्मणाला पादत्राण दान करावे. हे महात्म्य श्रवण आणि पठन करणं हेही तेवढंच पुण्यशील आहे. चतुर्दशी युक्त अमावस्येला सूर्यग्रहण समयी श्राद्ध करून मनुष्य जे फळ प्राप्त करतो
ते या महात्म्याच्या श्रवणानेच प्राप्त होतं. सकाळी मुखमार्जन केल्यानंतर हा संकल्प करावा की भगवान केशवाला प्रसन्न करण्यासाठी मी एकादशीला निराहार राहीन आणि आचमनाशिवाय अन्य कारणासाठी जलत्याग करेन. तदनंतर गंध, पुष्प, धूप आणि सुंदर वस्त्रांनी श्रीहरीचं विधिपूर्वक पूजन करावं आणि संकल्पपूर्वक जलकुंभ स्थापित करून या मंत्राचा उच्चार करावा. देव देव ऋषिकेश संसारार्णवतारक उदकुंभ प्रदानेन नय मां परमां गतिम. संसार सागरातून तारून नेणाऱ्या देवाधिदेवा ऋषिकेशा, या जलकुंभाचं दान स्वीकार करून मला परमगती प्रदान कर. हे महात्म्य ऐकून भीमसेनाने या शुभ एकादशीचं व्रत आरंभलं. तेव्हापासून हे व्रत पांडव द्वादशी नावाने प्रसिद्ध झालं. जसं भीमसेनाचं कल्याण झालं तसं या व्रताच्या पालनाने तुम्हा आम्हा सर्वांचं कल्याण हो हीच सदिच्छा. अथ श्री पद्ममहापुराणे पंचपंचाशत्साहस्यां संहितायां षष्ठे उत्तरखंडे उमापती नारद संवादे ज्येष्ठशुक्लनिर्जल एकादशी महात्म्यं नाम द्विपञ्चाशत्तमोऽध्याय प्रारम्भ. युधिष्ठिर उवाच अपरायाश्च महात्म्यं श्रुतं सर्वजनार्दन ज्येष्ठस्य शुक्लपक्षे तु स्याद्यातां वद मानद. श्रीकृष्ण उवाच एनां वक्ष्यति धर्मात्मा व्यासः सत्यवती सुतः सर्वशास्त्रतत्त्वज्ञो वेदाङ्गपारगः. युधिष्ठिर उवाच श्रुता मे मानवा धर्मा वासिष्ठाश्वश्रुता मया द्वैपायन यथावत्त्वं वैष्णवान् वक्तुमर्हसि. श्रीवेदव्यास उवाच श्रुतास्तु मानवा धर्मा वैदिकाश श्रुतास्त्वया कलौ युगे न शक्यन्ते ते वै कर्तु नराधिप. सुखोपायमल्पधनमल्पक्लेशं महाफलं पुराणानां च सर्वेषां सारभूतं महामते. एकादश्यान् भुञ्जीत पक्षयोरुभयोरपि द्वादशां तु शुचिर्भूत्वा पुष्पै सम्पूज्य केशवम्. अन्नभुञ्जित सत्कृत्य पश्चाद्विप्रपुरःसरं सूतकेऽपि न भोक्तव्यं नाशौचेन जनाधिप. यावज्जीवं व्रतमिदं कर्तव्यं पुरुषर्षभ स्वर्गतिं प्राप्तुमिच्छद्भिरत्र नैवास्ति संशयः. अपि पापा दुराचारा पापिष्ठा धर्मवर्जिताः एकादश्यान् भुञ्जानान् ते यान्ति यमान्तिकम्. इति तद्वचनं श्रुत्वा कम्पितोऽश्वत्थपत्रवत् भीमसेनो महाबाहुर्नत्वोवाच गुरुं प्रति पितामह महाबुद्धे शृणु मे परमं वचः. युधिष्ठिरश्च कुन्ती च तथा द्रुपदनन्दिनी अर्जुनो नकुलश्चैव सहदेवस्तथैव च एकादश्यां न भुञ्जन्ति कदाचिदपि सुव्रता. ते मा ब्रुवन्ति वै नित्यं मा भुङ्क्ष्व त्वं वृकोदर. अहं तान् ब्रवं तात बुभुक्षा दुस्सहा मम. दानं दास्यामि विधिवत् पूजयिष्यामि केशवं. भीमसेन वचः श्रुत्वा व्यासो वचनमब्रवीत्. व्यास उवाच यदि स्वर्गमभीष्टं ते नरकं दुष्टमेव च एकादश्यां न भोक्तव्यं पक्षयोरुभयोरपि. भीमसेन उवाच पितामह महाबुद्धे कथयामि तवाग्रतः एकभक्तेन शक्नोमि उपवासे कुतः प्रभो. वृको हि नाम यौवन्भिः सदा जठरे मम अतिवेलं यदाश्नामि तदा समुपशाम्यति. नैकं शक्नोम्यहं कर्तुमुपवासं महामुने येनैव प्राप्यते स्वर्गस्तत्कर्तास्मि यथा तथं. तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. व्यास उवाच प्रशस्ते मिथुनस्थे वा यदा चैकादशी भवेत् ज्येष्ठमासे प्रयत्नेन सोपोष्योदकवर्जिता. दण्डुशाचमनं वारी वर्जयित्वोदकं बुधः उपभुञ्जित नैवेह व्रतभङ्गोऽन्यथा भवेत्. उदयादुदयं यावद्वर्जयित्वोदकं नरः श्रूयतां समवाप्नोति द्वादशी फलं. ततः प्रभाते विमले द्वादशान् स्नानमाचरेत्. जलं सुवर्ण दत्त्वा च द्विजातिभ्यो यथाविधि भुञ्जितकृतकृत्यस्तु ब्राह्मणैः सहितो वशी. एवं कृतेय यत्पुण्यं भीमसेन शृणुष्व तत्. संवत्सरे तु याश्चैव एकादश्यो भवन्ति हि तासां फलमवाप्नोति ह्यत्र मे नास्ति संशय. इति मां केशवः प्राह शङ्खचक्रगदाधरः. सर्वान् परित्यज्य पुनान्मेकं शरणं व्रजेत्. एकादश्यां निराहारस्ततः पापात् प्रमुच्यते
द्रव्यशुद्धिः कलो नास्ति संस्कारस्मार्थ एव च वैदिकस्तु कुतश्चापि प्राप्ते दुष्टे कलौ युगे किन्नु ते बहुनोक्तेन वायुपुत्र पुनः पुनः एकादश्यां न भुञ्जीत पक्षयोरुभयोरपि एकादश्यांसि ते पक्षे ज्येष्ठे मास्युदकं विना पुण्यं फलमवाप्नोति तच्छृणुष्व व्रकोदर संवत्सरे तु या प्रोक्ता शुक्ला कृष्णा व्रकोदर उपोषिता हि सर्वासुरेकादश्यो न संशयः धनधान्यप्रदा पुण्या पुत्रारोग्यशुभप्रदा उपोषिता नरव्याघ्र इति सत्यं ब्रवीमि ते यमदूता महाकाया कराला कृष्णरूपिणः दण्डपाशधरा रौद्रानोपसर्पन्ति तं परं पीताम्बरधरा सौम्याश्चक्रहस्ता मनोजवा अन्तकाले नयन्ते ते वैष्णवान् वैष्णवीं पुरीं तस्मात् सर्वप्रयत्नेन उपोष्योदकवर्जिता जलधेनुं तदा दत्त्वा सर्वपापै प्रमुच्यते ततस्त्वमस्यां कौन्तेय सोपवासोऽर्चनं हरे कुरु सर्वप्रयत्नेन सर्वपापप्रशान्तये स्वप्नेन मे पराधोऽस्ति दन्तरागतयापि वा भाक्षे परें हि देवेश ह्याशनं वासराद्धरे इत्युच्चार्य ततो मन्त्रमुपवासपरो भवेत् सर्वपापविनाशाय श्रद्धादमसमन्वितः मेरुमन्दरमात्राघं स्त्रियां पुंसा च यत्व्रतं सर्वतद्धस्मतां याति एकादश्या प्रभावतः न शक्नुवन्ति ये दातुं जलधेनुं नराधिप स काञ्चनः प्रदातव्यो घटको वरुसंयुतः तो यस्य नियमं योऽस्यां कुरुते वयसपुण्यभाक् फलं कोटिसुवर्णस्य यामे यामे श्रुतं फलं स्नानं दानं जपं होमं यदस्यां कुरुते नरः तत्सर्वं चाक्षयं प्राप्तमेतत् प्रश्नप्रभाषितं किं वा परेण धर्मेण निर्जलैकादशीं विना उपोष सम्यग् विधिवद्वैष्णवपदमाप्नुयात् सुवर्णमन्नं वासो वा यदस्यां सम्प्रदीयते तदस्य कुरु शार्दूल सर्वचाप्यक्षयं भवेत् एकादश्यां दिने योऽन्नं भुङ्क्ते पापं भुनक्ति स इह लोके च चाण्डालो मृतः प्राप्नोति दुर्गतिं ये च दास्यन्ति दानानि द्वादशां समुपोषिताः ज्येष्ठमासे सिते पक्षे प्राप्स्यन्ति परमं परं ब्रह्मा मद्यपस्तेनो गुरुद्वेषी सदा रति मुच्यन्ते पातकै सर्वे निर्जलायैरुपोषिता विशेषं शृणु कौन्तेय निर्जलैकादशी दिने यत्कर्तव्यं नरैक्यभिर्दान श्रद्धा समन्वितये जलशायी च सम्पूज्यो देयाधेनुस्तथामयी प्रत्यक्षा वा नृपश्रेष्ठ घृतधेनुरथापि वा दक्षिणाभिः सुपुष्टाभिर्मिष्टान्नैश्च पृथग्विधये तोषणीया प्रयत्नेन द्विजाधर्मभृतां वर तुष्टा भवन्ति वै विप्रास्तन्तुष्टैर्मोक्षदो हरिः आत्मद्रोहः कृतस्तैर्हि यैरेषा न ह्यापोषिता पापात्मानो दुराचारा दुष्टास्तेनात्र संशयः कुलानां शतमागामी अतितानां तथा शतम् आत्मना सह तैर्नितं वासुदेवस्य मन्दिरं शान्तैर्दन्तिदनीपरैरर्चयद्धिस्तथा हरिं पूर्वद्धिर्जागरं रात्रौ यैरेषा समुपोषिता अन्नं वस्त्रं तथा गावो जलं शय्यासनं शुभं कमण्डलुस्तथा छत्रं दातव्यं निर्जलादिने उपानहो यो ददाति पात्रभूते द्विजोत्तमे ससौवर्णेन यानेन स्वर्गलोके महीयते यश्चेमां शृणुयाद्भक्तया यश्चापि परिकीर्तयेत् तावुभावाप्नुतः स्वर्गनात्र कार्या विचारणा यत्फलं सन्निहत्यायां राहुग्रस्ते दिवाकरे कृत्वा श्राद्धं लभेन्मर्त्यस्तदस्याश्रवणादपि नियमश्च प्रकर्तव्यो दन्तधावनपूर्वकम् एकादशां निराहारो वर्जयिष्यामि वै जलम् केशवप्रीणनार्थाय अन्यदा च मनादृते द्वादशां देवदेवेश पूजनीयस्त्रिविक्रमः गन्धैर्धूपैस्तथा पुष्पैर्वासोभिः प्रियदर्शने पूजयित्वा विधानेन मन्त्रमेतमुदीरयेत् देवदेव ऋषिकेश संसारार्णवतारक उदकुम्भप्रदानेन नय मां परमां गतिं ज्येष्ठे मासि तु वै भीम या शुक्लैकादशी शुभा निर्जला समुपोषात्र जलकुम्भान् शर्करान् प्रदाय विप्रमुखेभ्यो मोदते विष्णुसन्निधौ ततकुम्भा प्रदातव्या ब्राह्मणानां च भक्तितः भोजयित्वा ततो विप्रान् स्वयं भुञ्जित तत्परः
एवं यः कुरुते पूर्णा द्वादशीं पापनाशिनीं सर्वपापविनिर्मुक्तः पदं गच्छत्यनामयं ततः प्रभृति भीमेन कृताहोकादशी शुभा पाण्डवा द्वादशी नाम्ना लोके ख्याता बभूवः इति श्रीपाद्मे महापुराणे पञ्चपञ्चाशत्साहस्यां संहितायां षष्ठे उत्तरखण्डे उमापतिनारदसंवादे ज्येष्ठशुक्लनिर्जल एकादशी महात्म्यं नाम 250तमोऽध्याय।